वडूज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग स्वतः कोंडवाड्यात जाऊन इतर विभागाला काही वर्षाच्या करारावर भाडे तत्वावर देण्यात आले। जिल्हा परिषदमध्ये प्रशासक असताना केलेला ठराव आणि करार संशयाच्या भोवऱ्यात असून ही ऐतिहासिक वास्तू जतन करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे यांनी केली। वास्तविक पाहता जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अस्तित्वात नसताना प्रशासकीय कार्यकाळात केलेला ठराव आणि करार लोकहिताचा नाही। जिल्हा परिषद बांधकाम विभाग वाकेश्वर रस्त्यावरील वडूज हद्दीतील नादुरुस्त असलेल्या विश्रामगृह येथे स्थानापन्न झाले। सुमारे 25 ते 30 कर्मचारी असलेल्या या विभागाची कोंडी झाली। महत्त्वपूर्ण असणारी कागदे ऐन पावसाळ्यात खराब होण्याची दाट शक्यता आहे। अन्यायकारक ठराव आणि करार तातडीने रद्द करून खटाव तालुक्यातील जनतेला आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा। अन्यथा मंगळवार दिनांक 12 रोजी पंचायत समिती आवारात संघर्ष समिती आणि खटाव तालुका सरपंच उपसरपंच परिषद लक्षवेधी आंदोलन करणार आहेत। यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील असेही या निवेदनात नमूद केले आहे। मंगळवार दिनांक 5 रोजी झालेल्या पंचायत समिती मासिक बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख आणि महेश वाघ यांनी इमारत पाडण्याच्या कामकाजास स्थगिती द्यावी असा ठराव मांडलेला होता, परंतु याही ठरावाला संबंधित विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असा मार्मिक टोलाही उपसभापती शिंदे यांनी यावेळी लगावला। यावेळी पंचायत समिती प्रशासन अधिकारी आदिनाथ खुडे यांना लेखी निवेदन देण्यात आले। प्रतिनिधी अक्षयचंद्र जाधव। आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदच्या ताब्यात असणारी ही इमारत बेकायदेशीररित्या तिचं निर्लंकन करून ती पाडण्याचा घाट घातलेला आहे। खरं बघितलं तर 3च महिन्यापूर्वी ह्या इमारतीचा करार झालेला असून ही इमारत नगरपंचायतीला भाडे तत्वावर ताब्यात देण्याचं चुकीचा निर्णय या ठिकाणी झाला। या ठिकाणी जिल्हा परिषदेची कुठलीही बॉडी अस्तित्वात नव्हती, पंचायत समितीची कुठलीही बॉडी अस्तित्वात नसताना चुकीच्या मार्गानं या ठिकाणी सुरू असलेले जिल्हा परिषदेचे ऑफिस हे सध्या विश्रामगृहावर त्यांना पाठवलं आणि या ठिकाणी इमारत पाडून अतिशय चुकीच्या पद्धतीचे हे काम चालू आहे। हे काम त्वरित पाडण्याचं काम त्वरित थांबवावं, अन्यथा आम्हाला कायदा हातात घेऊन या ठिकाणी हे बांधकाम बंद पाडण्याची प्रक्रिया करावी लागेल। तात्काळ जिल्हा परिषद सीओनी हे इमारत बांधकाम पाडण्याचं थांबवून या ठिकाणी योग्य तो निर्णय तात्काळ घ्यावा। नमस्कार, मी आपला खटाव पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख। आत्ताच आमच्या विजयदादांनी मला पंचायत समितीत मिळालं होतं एका कामानिमित्त, तेव्हा विजयदादांची गाठ पडले ते मला इकडे घेऊन आले की ही पंचायत समितीची जागा तुम्ही बघा आणि त्याचं बिल्डिंग पाडण्याचा कार्यक्रम पण सुरू झाला आहे। खरं तर काल आमची मंथली म्हणजे मासिक मीटिंग काल झाली आणि त्या मीटिंगच्या आधी आमचे सहकारी महेश वाघाने हा विषय सांगितला की जेव्हा प्रशासक बसले असताना ही जागा दुसऱ्या खात्याला वळवली गेली, का वळवली गेली का नाही हे काय माहिती नाही। हा काल प्रश्न आम्ही मीटिंगमध्ये उपस्थित केला की आपली एवढी मोठी मोक्याची जागा वडूज शहरामध्ये असलेली साधारणतः 14 गुंठेची जागा तुम्ही एखाद्या दुसऱ्या संस्थेला देता। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतले जे अधिकारी आहेत त्यांना बसायला आत्ता जागा नाही, त्या दुसऱ्या जागांमध्ये बसत आहेत आणि एवढं चांगलं ऑफिस एवढी जुनी हेरिटेज बिल्डिंग आपण पाडतोय, तर ही कोणत्या मुद्द्यावर किंवा कोणत्या ॲग्रीमेंट खाली आपण पाडतो ही जी काल आम्ही मागणी केली तर त्यांच्याकडं अधिकाऱ्यांनी उत्तर दिली की आमची कागद आम्ही मागवतो 3-4 दिवसात सांगतो। म्हणलं त्यावेळेला तरी तुम्ही ती स्थगिती द्या ना मग, कारण की जेव्हा प्रशासक होता आम्ही सदस्य नव्हतो, ना पंचायत समिती सदस्य ना जिल्हा परिषद सदस्य, मग हा ठराव केला कोणी? कारण की सदस्यांना ते अधिकार आहेत। आपली जागा जरी शासनाच्या दुसऱ्या विभागाला द्यायची असेल तर सदस्यांना माहिती पाहिजे। उद्या तुम्ही कशा पद्धतीने ह्या जागा फिरवल्या हे आमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय आम्ही काय ही जबाबदारी घेणार नाही। उद्या यांच्यासारखे समाज प्रतिनिधी आम्हाला विचारत आहेत की कोणत्या विषयीचं तुम्ही जागा दिली, तुमचा अधिकारी बसतो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आणि तुमची जी चालू बिल्डिंग आहे ती दुसऱ्याला देत आहे। तर हा प्रस्ताव काल आम्ही पंचायत समितीत मागवला आहे आणि या 2-3 दिवसात तो प्रस्ताव आमच्याकडे येईल। तोपर्यंत आम्ही या कामाला स्थगिती द्यायला सांगितली होती। अधिकाऱ्यांनी तो शब्द पण दिला होता की फाईल मागवतो तुम्हाला सांगतो। तर हे काही चुकीचं जर घडलं असेल तर 100% पंचायत समिती सदस्य तसाच राष्ट्रवादीचा पक्ष नेता म्हणून आम्ही ह्याच्यावर आवाज उठवणार
चुकीचं काय घडत असेल तर त्याला आम्ही साथ देणार नाही. हे प्रशासनानं सुद्धा लक्षात ठेवावं की प्रशासन आहे हा आपला भोंगळ कारभार करायला नाही. समाजानं आपल्याला कारभार दिलाय, तो कारभार चांगला करण्यासाठी सर्वांनी मिळून चांगलं काम करूया. निश्चितच विजयदादा, तुम्ही ज्या पोटतिडकीनं मला पंचायत समितीतलं माझं काम बंद करून इथं आणलं, मला पण ते इथं आल्यानंतर जाणवलं. त्याच्यावर निश्चितच पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही आवाज उठवू आणि तुमच्या ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही म्हणताय शासन दरबारी आहे, शासन दरबारी आपण एकदा ते चेक करू. प्रशासक असताना प्रशासकानं कोणत्या कायद्याखाली हे केले त्याला आपण चॅलेंज द्यायचं, आपण काम करूया. निश्चितच मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या पंचायत समितीची एवढी मोक्याची जागा दुसऱ्या विभागाला कशी दिली जाते याबद्दल मला पण खंत वाटते.